देवयानी खोब्रागडे यांची ओळख करून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निवृत्त IAS अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या त्या कन्या आहेत। MBBS झाल्यानंतर 1999 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी पदावर रुजू झाल्या। जर्मनी, इटाली, पाकिस्तान आणि अमेरिका या देशांमध्ये देखील त्यांनी काम केलंय। तुर्तास अमेरिकेत चुकीची माहिती दिल्याबद्दल तर एकूणच देवयानी खोब्रागडे कोण आहेत हे आपण बघतोय। देवयानी खोब्रागडेंना ज्यामुळे अटक झाली हे प्रकरण नेमकं काय आहे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निवृत्त IAS अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या त्या कन्या आहेत। कोण आहेत देवयानी खोब्रागडे हे आपण बघतोय। तर आपल्याला माहिती की ज्या तऱ्हेने देवयानी खोब्रागडे यांना वागणूक देण्यात आली अमेरिकेमध्ये, त्यामुळे एक प्रकारे भारत आणि अमेरिका यांच्यातला तणाव वाढलेला आहे। देवयानी खोब्रागडे आपण बघतोय की एक उत्तम अशा IAS अधिकारी आहेत। तर आपण बघतो की ज्या तऱ्हेने देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेमध्ये वागणूक देण्यात आली त्याचे आता पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। आणि देवयानी खोब्रागडेंना ज्यामुळे अटक झाली ते प्रकरण नेमकं काय आहे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमेरिकेतील वेतन श्रेणीनुसार मोलकरणीला पगार न दिल्याचा ठपका। संगीता रिचर्ड नावाच्या मोलकरणीची मॅनहॅटन कोर्टात तक्रार तिने दिली होती। दरमहा $4,500 ऐवजी केवळ $600 वेतन दिल्याचा आरोप करण्यात येतो। या तक्रारीनुसार देवयानी खोब्रागडेंनीच संगीता रिचर्ड हिला अमेरिकेला नेलं होतं। देवयानी खोब्रागडेंविरोधात ही मोलकरणींनी तक्रार दाखल केली आहे। घरगुती नोकरांना A3 व्हिसा नियमानुसार वेतन देणं बंधनकारक आहे। तर नेमका वाद काय आहे आणि देवयानी खोब्रागडेंविरोधात मोलकरणीची काय तक्रार आहे ती आपण बघितली। झी 24 तास एक पाऊल पुढे।